तर बाहेर मस्त असं थंडगार वातावरण आणि समोर आपल्या असं मस्त गरमागरम टोमॅटोचं सार असेल, तर कसं वाटेल बरं? हे सार जर आपल्या जेवणात असेल, तर त्या जेवणाची मज्जाच काहीतरी वेगळी असेल. तर हॅलो, वेलकम टू मानसीज फूड हब. आज आपण बघणार आहोत मस्त असं टोमॅटोचं गरमागरम सार. तर काही नाही, टोमॅटो, कांदा, आलं, लसूण असं एकत्र सगळं कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आणि टोमॅटो शिजवताना त्याला सुरीने अशा थोड्याशा रेषा मारायच्या, म्हणजे ते टोमॅटो चांगले शिजतात आणि त्याची सालं पटकन निघतात. आणि ते सगळं ब्लेंडरमध्ये घालून घ्यायचं. थोडेसे टोमॅटो गार होऊन द्यायचे, नाहीतर ते उडतात. टोपण निघतं मिक्सरचं आणि ते उडतात. त्यामुळे थोडेसे टोमॅटो गार झाले, की त्याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण जे आपण उकडून घेतलं, ते सगळं त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि एकत्र ब्लेंड करायचं. हे सगळं एकत्र ब्लेंड करून झालं, की एका पातेल्यात काढून घ्यायचं. कारण ह्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि ह्याला आपण वरून तुपाची फोडणी देणार आहोत. त्यामुळे ह्याला उकळी आली, की मग वरनं तुपाची फोडणी घालायची आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. तुम्ही फक्त इमॅजिन करा, बाहेर अशी मस्त थंडी आहे आणि तुमच्या समोर असा गरमागरम टोमॅटोच्या साराचा बाऊल असेल, तर तुम्हाला किती मजा येईल ना. त्यामुळे आजच हे टोमॅटोचं सार तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. तर ह्याच्यामध्ये काही नाही, वरून फक्त मीठ, थोडीशी साखर, कोथिंबीर आणि थोडं ओलं खोबरं घालायचं आणि याला उकळी यायला ठेवून द्यायचं. इथे मस्त अशी उकळी आली आहे, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे. तर ह्याला आता आपण फोडणी करून घेऊया. फोडणी करताना पहिले घ्यायचं तूप, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि हळद हे सगळं घालायचं आणि नंतर मग लाल मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचं. ते जराशी मिक्स करायचं आणि मग ती सगळी फोडणी घालायची त्या उकळत्या सारात आणि पटकन झाकून ठेवायचं. हे आपण झाकून का ठेवायचं, तर त्या फोडणीचा वास मस्त साराला लागतो, म्हणून झाकून ठेवायचं पटकन. तर आता इथे आपलं रेडी आहे मस्त असं गरमागरम टोमॅटोचं सार. या थंडीच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघा.